गोंदिया केशूर इथं आमदार राजकुमार बडोले मित्रपरिवारातर्फे भव्य जल्लोष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर पुतळ्याचं अनावरण, गायक रविराज भद्रे यांच्या सुमधुर आवाजात भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील केशोरी इथं आमदार इंजिनियर राजकुमार बडोले मित्रपरिवाराच्या वतीनं एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळ्याच्या औचित्य साधून हा जल्लोष कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी इंजिनियर आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते फीत कापून माता रमाई पुतळ्याचं अनावरण करून जल्लोष कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। संविधानाचं वाचन करण्यात आलं। या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे आपल्या सुमधुर वाणीतून भीम व बुद्ध गीतांची महफिल सादर केली। उपस्थितांसाठी हा सांस्कृतिक मेजवानीचा आनंददायी क्षण ठरला। या कार्यक्रमाचं आयोजन पंचशील बौद्ध समाज संघटना केशोरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। पंचशील बौद्ध समाज वडेगाव बंध्या, तक्षशिला बौद्ध विहार समिती परस्टुला, प्रबुद्ध बौद्ध विहार समिती चिचोली, प्रज्ञाशील बौद्ध विहार समिती राजुली, पंचशील बौद्ध विहार समिती गरवरा गार्डनपूर, पंचशील बौद्ध समाज करांडली केळवत तसेच समस्त बौद्ध समिती तालुका अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला। या भव्य कार्यक्रमाला परिसरातील अनुयायींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी माता रमाई आंबेडकर यांची मूर्तिदान करते बिसनजी शेंडे, मीराबाई बिसनजी शेंडे यांचा सत्कार, तसेच कुमारी श्रावस्ती नागेंद्र हुमणे हिने CBSE 10वी मध्ये 95% गुण प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, यशवंत गणवीर, जिल्हा परिषद माजी सभापती प्रकाश गहाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। प्रत्येकाला एक मूल्य एक मत, हा चमत्कार आहे। खरं म्हणजे असा चमत्कार कोणी करू शकत नाही। आणि विचार करा, आपण बऱ्याच वेळा जेव्हा अहिंसेचे पुजारी तर होते महात्मा ज्योतिबा फुले, अहिंसेचे पुजारी तथागत भगवान बुद्ध, अहिंसेचं जेव्हा नाव येतो तेव्हा महात्मा गांधींचं नाव घेतलं जाते, नेल्सन मंडेलाचं नाव घेतलं जाते, व्हॉल्टेअरचं नाव घेतलं जाते। जगामध्ये खूप लोक झाली, परंतु अशी अहिंसा घटनेच्या माध्यमातून रक्ताचा एकही थेंब न सांडवता की खालचा माणूस आणि वरचा माणूस सगळ्यांना एका ताटावर एका प्यालावर आणून बसवलं। आणि राजकुमार बडोले पासून तर योगेश नाकाडे वगैरे सगळेजण एकत्रित आले। जातीभेद करणं हा गुन्हा ठरवण्यात आला। भारतीय घटनेनं या देशात महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बुद्ध या सगळ्यांचा विचार देण्याचं काम त्या घटनेनं केलं। हा लहानसा काम नाही आहे खरं म्हणजे।